आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी पहिल्यांदाच अतिशय कार्यक्षम आणि धडाडीच्या अंचलताईंची नेमणूक झालेली आहे। महाराष्ट्र शासनाचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी ही नेमणूक करून रायगड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासन आणि सामाजिक व्यवस्थेतील सुशासनाच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं समजून मी माननीय पोलीस अधीक्षक अंचलताई दलाल यांचं स्वागत करतो। मी आज जाहीररित्या पोलीस अधीक्षक अंचलताईंना ही नम्र विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे की महिलांची सामाजिक समस्या या जिल्ह्यातल्या प्रमुख जी आहे ती पहिली महिलांची जी समस्या आहे ती अनेक नागरिक पुरुष हे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या उत्पन्नातले दर महिन्याच्या पगारातले पैसे मोठ्या प्रमाणावरती दैनंदिन मटका खेळण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घालवतात आणि संसारोपयोगी वस्तू किंवा संसारातल्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी मग ती आरोग्य पूर्तता असेल, मुलांचं शिक्षण असेल किंवा विविध स्वरूपाच्या कर्जाच्या योजनांचे हप्ते असतील, या सर्व परतफेडीच्या किंवा पूर्ततेच्या विषयाकडे दुर्लक्ष होतं आणि पर्यायाने संसार उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने वाटचाल होते। याला बऱ्याच अंशी मटका कारणीभूत आहे असं अनेक जणांचं याच्यामधलं निरीक्षण आहे। माझी पोलीस अधीक्षक ताईंना, अंचलताईंना खूप नम्र विनंती आहे की या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन एक तर हा मटका पूर्णपणे बंद करण्याकरता अकार्यक्षम ठरलेला आहे, नाही तर तात्कालिक काही दिवसांकरता मटका बंद होतो, पण नंतर सोयीस्करपणाने दुर्लक्ष करून सर्व शहरांमध्ये अतिशय कार्यक्षमतेने मटका चालतो। लाखो रुपयांचे मटक्याचं कलेक्शन रोज होतं आणि हजारो संसार उद्ध्वस्त होण्याकडे रोज एक एक पाय पुढे टाकतात। मला असं वाटतं की पोलीस अधीक्षक ताईंनी खूप सिरियसली स्वतः महिला असल्यामुळे महिलांची समस्या समजून घेऊन त्याकडे कठोरपणाने पावलं उचलून रायगड जिल्ह्यातील मटका बंद करावा ही माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती। धन्यवाद।